हा आहे मंदिराचा परिसर आणि हा आहे मंदिराचा एंट्रन्स. मंदिराचा एंट्रन्स किती चांगला केलाय तो बघा तुम्ही. इथून तिथून पूर्ण तसा किल्ला होता तो. काही अवशेष बघा तुम्हाला तिकडे पण बघायला मिळतात. आणि बघा आता तर समुद्र असं वाटतं आपल्या गाडीतच येणार आहे. क्या बात आहे. ही पोरं किती एन्जॉय करतात सगळा ग्रुप फोटोसाठी. हा बघा. हा, क्या बात आहे. काल रात्री आम्ही इथं स्टे केला होता आणि चांगली हॉस्पिटॅलिटी होती. आपण इथे येऊ शकता, लोक चांगले आहेत. पुळेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आपण आणि आर्मीवाले बघा इथं. आर्मीवाले काय असतात माहित नाही आपल्याला. आणि हे आहे गणपतीपुळेचा गेट, प्रवेशद्वार. आणि आता जाऊया आपण आतमध्ये. थोडेसे चेंजेस झाले आणि तिकडे बघा आतमध्ये स्पीड बोट दिसतो तुम्हाला. स्पीड बोट नाही आहे बहुतेक, बनाना राईड आहे तिथं, बनाना रायडिंग चालू आहे. आणि मी आणि आता आरत चालू दर्शनाला. काय का आरत? बाकीचे मेंबर्स पण आणखी यायचे बाकी आहेत. मागे आहेत सर्वजण. प्रवेशद्वाराजवळून गणपतीपुळेचा समुद्र पहा, काय छान दिसतोय. गणपतीपुळेचा गणपती नवसाला पावतो म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. आणि आजकाल पर्यटक भरपूर सारे गणपतीपुळेला आहेत. मागे मी बऱ्याच वेळा येऊन गेलो, म्हणजे जवळजवळ मला आठवते 5-6 वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो. तेव्हा एवढी गर्दी वगैरे नव्हती, पण आता वर्षानुवर्ष गर्दी वाढतच चाललेली आहे. आता बघाल तुम्ही, आज पण भरपूर सारे भाविक आलेले आहेत. बघा तुम्ही एकदा, घोडेस्वार बघा, लाईनीमध्ये 3 घोडेस्वार आलेले आहेत. आणि इकडचा जो रस्ता आहे तो बीचकडे जातो आणि सगळे हॉर्स रायडिंग वगैरे बीचवरच होतात. फ्रंटच्या साईडनी खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आता बॅक साईडनी चाललोय. मंदिराच्या बॅक साईडहून पण एंट्री आहे आणि आपली पब्लिक बघा पुढे चालले. जवळजवळ आम्ही 10 वर्षापूर्वी इकडे आलो होतो, मी आणि सोनिया. पण त्यावेळेस आम्ही दोघांनी ऑब्झर्वेशन केलं का एवढी गर्दी नव्हतीच. आता बघा किती गर्दी आहे आणि सगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. आणि आता हा बीच एकदम भरल्यासारखा वाटतो. नाही तर सुरुवातीला खूप रिकामच वाटायचा. आणि आता इकडे पण शॉप वगैरे पण भरपूर लागायला लागलेत. आणि राईड्स तर बघा, खूप साऱ्या राईड्स आहेत. पॅरासिलिंग पण आहे वाटतं. चलो आपण मंदिराकडे जाऊ आता. गणपतीपुळेकडून हा रत्नागिरीला जायला रस्ता आहे. आरेवारे बीच आणि इथला नजारा एकदा बघा. हा बघा, हा रस्ता आहे. ही इथे गाडी उभी आहे आणि इथं साईडला बघा खाली समुद्र. हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा. वाव, एकदा मित्रांनो सिनेमॅटिक शॉट बघून घ्या या स्पॉटचा. जबरदस्त स्पॉट आहे. आतापर्यंत जेवढे मी कोस्टल फिरलो, एवढा सुंदर स्पॉट मला आतापर्यंत दिसला नव्हता. आणि खरंच हा एक नंबर स्पॉट आहे मित्रांनो, एक नंबर. माझ्या डोळ्यात साठवता येत नाही एवढा सुंदर स्पॉट आहे तो. आणि मित्रांनो, हा खाली जो बीच दिसतोय हा कुठल्या गावाचा आहे, ज्याला माहित असेल त्यांनी कमेंट करून सांगा. एवढ्या उन्हामध्ये जो व्हिडिओ काढून आलो त्याच्यानंतर एकदम डिहायड्रेट झालो होतो. आता थोडं नारळ पाणी पिऊया. हे बघा नारळ, काकांचा स्किल बघा. वरती इकडे उभे होतो, आता आम्ही इकडे खाली आलोय. आणि खालून पण बघा एक स्पॉट आहे, किती भारी इथं सिनेरिओ दिसतोय. आणि जेव्हा लाटा त्या दगडांना आपटतात तेव्हा किती पांढऱ्या शुभ्र पाणी होते बघा. हे बघा आपला तो भाऊ आहे, दगडावर किती रिस्क घेऊन उभा राहिलाय फोटो काढण्यासाठी. मित्रांनो, आपला जीव खूप मूल्यवान आहे, असं एका फोटोसाठी तो गमवू नका. फायनली मित्रांनो, आम्ही रत्नागिरीचा सुप्रसिद्ध असा बीच आरेवारे इथे आता आलेलो आहोत. आणि सगळेजण या बीचला येण्याच्या खूप साऱ्या प्रतीक्षेत होते. प्रत्येकाला आमच्यातल्या आरेवारे बीच बघायचं होतं, कारण बऱ्याचशा रील्समध्ये इन्फ्लुएन्सर लोकांनी त्याला एवढं हाईप केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खास आरेवारे बीच बघण्यासाठी आलोय. आणि आता आपण बघूया बीचचा नजारा कसा आहे. आणि मगाशी तो बीच मी तुम्हाला, तो वरती रस्ता दिसतो, गाड्या येतात बघा, तिथून दाखवला होता. आणि तिथून पण खूप सुंदर असं दिसत होता हा बीच.
मित्रांनो, ही बीचवर जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे आणि ती बघा, पायवाटेच्या दोन्ही साईडनी मस्त उंच उंच सरूची झाड आहेत. त्या सरूंच्या झाडामुळे खूप मस्त इथं सावली पडलेली आहे आणि हे बघायला पण सिनेरी बघा किती छान वाटतं. पेंटिंग केल्यासारखं, वॉलवर पेंटिंग केल्यासारखं वाटतं बघा. मी आता बघितलेला हा पहिला बीच असेल का, इथं ती झिप लाईन आहे आणि ती पण किती दूरवर आहे बघा. म्हणजे आपण जिथून आलो, जो रस्ता होता तिथं ते हॉटेलवरून तिची एंट्री केली जाते. हॉटेलच्या साईडला आहे बघा ते, बघा हे आहे आणि तिथून ती केबल टाकलेली आहे आणि आपण जीप लाईननी एकतर तिथून इकडे बीचवर येतो. मित्रांनो बघा, तुम्हाला जर बैलगाडीची पण सफारी करायची असेल तर इथं ते सुद्धा अवेलेबल आहे. हे बघा, आणि बैल पण बघा किती भारी आहेत. आणि हे बघा, परत एकदा जीप लाईननी हे लोक येत आहेत. मी पण जाऊन करणार आहे आता थोड्या वेळात. या अथांग समुद्राचा हा आरेवारे बीच पण अथांगच आहे आणि बघा किती सफेद आहे. इथं पण खेकडे भरपूर आहेत बघा, छोटे छोटे खेकडे भरपूर आहेत आणि डिझाईन त्यांनी केलेली आपण मागे काय ह्याच्यामध्ये बघितलं. आणि परत एकदा झिप लाईन नव्हती आला बघा. शाळेची ट्रिप आलेली आहे आणि पोरं किती एन्जॉय करतात सगळं ग्रुप फोटोसाठी. बघा क्या बात आहे. आणि आता आम्ही जीप लाईन करण्यासाठी तयार झालेलो आहे. असं अभिज्ञा, मी, सोनिया आणि अर्हत. आता आपण करूया जीप लाईन. आता आपला नंबर कधी येतो, किती वेटिंग आपल्याला माहित नाही, वरती गेल्यावरच समजेल. थोडीशी भीती तर वाटते पण ठीक आहे, करूया. पॉईंट 8 वर ठेवा, पॉईंट 5 वर ठेवा ना. कुठं पकडू मी? हा, राईट मीडियम ब्रेक और आउट. थोडं मार नको बाबू वरती बघा. कुठं पकडू मी? वरती म्हणजे कॅमेराकडे बघ. कसं का रे? हा, अच्छा. हे जास्त चिमून उतरडा देऊ. नॉर्मल पकडून टाक, नॉर्मल. ती जी जीप लाईन वरून येते ती सोनिया आणि आरत आहे आणि आम्ही मगाशी तर आलो. अभि की आपल्याला मजा आली ना? खूप मजा आली. एक्सपिरियन्स कसा होता तुझा? एकदम भारी. एकदम खतरनाक ना? हे बघा जवळ आले आता. मामा कैसा होता? हे कसं होतं एक्सपिरियन्स? काय म्हणतो माहिती आहे का? ह्याच्यावर हे होतं, फ्लो होत होता. पाणी एवढंच वापरलंय. बकेट घ्यायला पैसे. सगळीकडे तसंच आहे ते. अलिबागला पण तसंच. पण अलिबागला 20 रुपयात देतात बादली. तर 30 ते 40 रुपये आणि बादलीची साईज ठेवली. चहा ना नाही पण ते बादले देतात म्हणून तरी आपली आंघोळ होते. 20-25 रुपये जातात. 20 रुपये नाही तर पण गाडीत नंतर बसू शकत नाही. हो ना, नुसत्या अंगाला खाजेल. तर वाटते बा किती वाट टाकलं. किती किलोमीटर आहे बघा बघा. कुणकेश्वर खूप छान आहे बघायला. कशेळी बीच पूर्ण गड आहे. पण कुणकेश्वर मध्ये लांब आहे खूप शहरापासून नाही. निवळी बिळी काय नाही. रस्त्यातच आहे ना तारकर्लीच्या. कारण कुणकेश्वर सगळं ते तारकर्लीच्या रस्त्यातच आहे. ए तारकर्लीला ना दुर्गा बघू. हॉटेल इथूनच बुक करायला लागेल असं राजापूर वाटतं. बघू. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:30 आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे आणि आम्ही इथं आजूबाजूवाल्यांना, रिक्षावाल्यांना विचारलं की खानावळ कुठे चांगली मिळते, कुठे जेवण चांगलं मिळतं. तर त्यांनी आम्हाला एक सजेस्ट केले, ते तुम्हाला दाखवतो. आज आम्हाला रत्नागिरीतल्या चविष्ट जेवण जेवायचं होतं, ते पण ओल्ड असं जुनं जी खानावळ असेल किंवा जिथे चांगल्या पद्धतीने जेवण बनवतात अशा ठिकाणी आपल्याला जाऊन जेवायचं होतं, म्हणून आपण तिथे चाललेलो आहे आता.
हे बघा आणि किती जुन्या पद्धतीचं आहे बघा हे. हे सगळं बघूया आता जेवण करून कसं आहे. तुमचं हॉटेल बघा कसं आहे, पूर्ण जुन्या पद्धतीचं घर आहे आणि तिथं ही खानावळ चालवली जाते किंवा हॉटेल चालवलं जातं. आणि मला असं वाटतं हे खूप वर्षाचं जुनं हॉटेल असेल, कारण एवढं आतमध्ये असून पण गर्दी भरपूर आहे. मित्रांनो, आता मी इथं जेवायला ऑर्डर तर दिलेली आहे, पण जेवण काय आलं नाही. पण त्याच्या बदल्यात त्याच्या आधी सोलकढी आले आणि तुम्हाला सांगता ही सोलकढी पिल्यानंतर तुम्हाला एवढा अमृत पिल्यासारखं वाटेल हिसाब. म्हणजे याच्या आधी मी अशी सोलकढी कधीही पिली नव्हती आणि खरंच खूप जास्त टेस्टी आहे. पहिल्यांदा पाहिलं ना. अरे खरंच बरं आहे. विचारलं ना जिथून मागितलं व्हेज थाळी आणि व्हेज थाळीमध्ये काय आलंय, चपाती, भात, बटाट्याची भाजी आहे आणि कसली भाजी रे, मटकी मटकी आणि वरण, दही. आणि तुम्हाला सांगतो आम्ही एक एक घास खाऊन बघितला, खरंच खूप चांगलं आहे. आणि आमच्या तर कोलंबी येणार आहे, तिकडे आलेली आहे आणि आम्ही मागवले कोलंबी थाळी. ही कोलंबी मसाला आहे, हे सोलकढी आहे, राईस आणि सालन आहे आणि चपाती. सगळ्यांनी चपाती मला दिल्यात. आणि तुम्हाला सांगतो एवढी टेस्टी आहे, खूप चांगली. याच्या आधी मी अशी थाळी कधी एवढी टेस्टी खाल्लेली नव्हती. मित्रांनो, आता जेवण खूप झालं आणि तुम्हाला मी हायली रिकमेंड करेन, जर तुम्ही रत्नागिरीला असाल तर तुम्ही अन्नपूर्णाला नक्की जेवायला या, कारण जेवण खूप टेस्टी होतं. उगाच काहीतरी बोलायचं म्हणणं नाही, खरंच टेस्टी होतं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. औषध आणि जे अन्नपूर्णा जी मी खानावळ बोललो, ती सुभाष रोड लक्ष्मी चौक मध्ये आहे रत्नागिरीला. मित्रांनो, आता मी रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे आणि इथून बघा जिथे एंट्रन्स इथे आहे आणि त्याच्या समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांची किती छान अशी प्रतिमा आहे आणि एक तिथे शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. कधी झाली हे मला वाटतं आत्ताच केलेलं आहे, या 2-4-5 वर्षामध्ये. आणि खूप छान असं आपल्या तिकडे जायचंय, पण सुरुवातीला आपण हा किल्ला पाहणार आहोत. दुर्ग किल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि मला वाटतं हा आता नवीन बनवलेला आहे. इथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त प्रतिमा लावलेली आहे मातींच्या मावळ्यांसोबत. आणि या किल्ल्याला भगवती किल्ला असे देखील म्हणतात, कारण या किल्ल्यामध्ये भगवती देवीचं मंदिर आहे. हा किल्ला जर पाहिला तर तुम्ही समोर जे टोक दिसतंय तिथून पूर्ण तसा किल्ला होता तो. काही अवशेष बघा तुम्हाला तिकडे पण बघायला मिळतात. मित्रांनो, हा एक जलदुर्ग आहे आणि याच्या माहितीबाबत तुम्हाला सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये या किल्ल्याला मजबूत केलेलं आहे आणि याचा देखील उपयोग जो आहे तो शत्रूंवर सागरी तटांवर नजर ठेवण्यासाठीच केला होता. आणि तसं पाहिलं तर हा किल्ला खूप मोठा आहे, अभेद्य असा किल्ला आहे. किल्ल्याच्या तटावर जायला बघा इथून पायऱ्या आहेत आणि आता आपण जाऊया वरती. आणि वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला डायरेक्ट अरबी समुद्र दिसणार आहे. व नंतर हा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या अधिपत्याखाली होता, कारण शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुखच आंग्रे होते. त्यानंतर पेशव्यांकडे आला आणि त्यानंतर हा किल्ला पेशव्यांकडे आला. त्याच्या मधोमध बघा देवी भगवतीचं मंदिर आहे. हे बघा आतमध्ये असं मंदिर आहे भगवती देवीचं. या किल्ल्यावर आल्यानंतर एक लक्षात येतं की इथं जेवढे बुरुज आहेत तेवढ्या बुरुजवरून बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70 ते 80% समुद्रच दिसतो आणि पूर्ण वरती आलेल्या शत्रूंची हालचाली इथं टिपत असतील हे लोक. मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो रत्नागिरीमध्ये टेम्परेचर एवढं जास्त आहे, जवळजवळ 41 डिग्री टेम्परेचर आहे आणि हवेमध्ये पण एवढी ह्युमिडिटी आहे का अंगाची नुसती लाही झाले. हैराण झालं आम्ही, हैराण. बघा तर घाम तुम्हाला दिसत असेल, नुसता घाम चालू आहे. ते ह्या समोरच्या बिल्डिंग दिसतात ते रत्नागिरी आहे, रत्नदुर्ग शिवसृष्टी. बापा एवढं बघा ना, तिकडे गेलो. मित्रांनो, हा आहे रत्नागिरीचा बीच, पण आपण काय आता तिथे जाणार नाहीयेत. आपली काच पण खराब झाली कारण खूप आता हेक्टिक झालंय आणि आता आपण डायरेक्ट निघतोय तारकर्लीला. हा कुठला तरी तावडेवाडा आहे बघा. मित्रांनो, आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंटर झालेलो आहे आणि हे बघा तुम्हाला सांगतो हे सगळं बॅक वॉटर आहे. या साईडने बघा, या साईडने बघा. आणि ही जेवढी जंगल आहे, मुंगरूजची जंगल आहे, मँग्रोव्हची जंगल आहेत. आणि हे मित्रांनो, हे देवगड आहे
आणि या देवगडला मी पहिल्यांदाच आलोय. रस्त्यात आम्ही कुंकणेश्वरवरून तारकर्लीला जातोय आणि मध्ये हे लागलं देवगड. बरेच वेळा आपण ऐकले देवगडचे आंबे, देवगडचे आंबे. तर हे ते देवगड आहे. देवगडचे हापूस आंबे फेमस आहेत. आणि आता ऑफ रोड सुरू झालेलं आहे आपलं. लाल माती आणि त्याच्यावर जो प्रकाश पडतोय तो कसा रिफ्लेक्ट करतोय बघा. भारी वाटतंय आता मस्त होता. आणि जो कुंकणेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे त्याच्यावरचा हा बीच आहे आणि पूर्ण कोस्टल रोड आहे. बघा किती भारी सीन आहे. पावसामध्ये high tide जेव्हा येत असतं, आणि सगळं पाणी रस्त्यावर येत असेल. किती जवळ समुद्र आहे बघा. पावसाळ्यात खरं इकडे यायला पाहिजे, तेव्हा मजा येईल आणखी. आणि बघा पर्यटक किती मस्त बसले तिकडे. आणि वातावरण आणि आता हवा पण एकदम थंड सुटायला लागलेली. थोडासा खोल समुद्र वाटतो इथं बघताना. आणि बीच पण बघा किती सुंदर आहे. हा खरंच सुंदर आहे. एवढं जवळ बीच नव्हता आपण जेव्हा कोस्टल फिरलो. हा बघा एकदम जवळ लागूनच बीच आहे, रस्त्याला लागूनच. आणि बघा आता तर समुद्र असं वाटतं आपल्या गाडीतच येणार आहे. आणि रील्स मध्ये जो समुद्र दाखवतात ना मित्रांनो, तो हाच आहे. हा तुम्ही बरेचसे इन्फ्लुएन्सर वगैरे बघितलं असेल जे कोस्टल दाखवतात, तो हाच रोड आहे. आणि इथून तर बघा किती वरती बा, आसमान भी ब्लू है, समंदर भी ब्लू है और सब ब्लू ब्लू दिख रहा है. काय सुंदर दिसतंय इथून. म्हणजे गणपतीपुळे फक्त एक ट्रेलर होता, तो तिकडचा जो रोड होता तो. पण पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे बघा फायनली मित्रांनो आपण कुणकेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7. आणि तुम्हाला सांगतो समुद्र तर एवढा भारी दिसत होता आणि आपल्याला मंदिर पण बघायला जायचंय. हा आहे मंदिराचा परिसर आणि हा आहे मंदिराचा एंट्रन्स. मंदिराचा एंट्रन्स किती चांगला केलाय तो बघा तुम्ही. आणि मला तर खूप चांगला वाटला एंट्रन्स त्याचा, आवडला आपल्याला. एंट्रन्स हा आहे नवीन केलेला आहे. पण मंदिराचा जो जुना एंट्रन्स आहे तो हा आहे. आणि बघा पूर्ण दगडाने बनलेलं मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर वाटतं. आता अंधार आहे म्हणून तुम्हाला कमी दिसत असेल. आणि हे मेन मंदिर आहे मित्रांनो, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आतमध्ये लिहिलंय बघा. हा शंकराचं मंदिर आहे. ही मंदिराची बॅक साइड आहे हे बघा. आणि मागे पूर्ण अथांग असं समुद्र आहे. आणि इथून समुद्र बघण्याचा नजाराच काही और आहे. सकाळी जर आपण आलो असतो तर तुम्हाला आणखी चांगला इथून सीन बघायला भेटला असता. आणि मित्रांनो आता आपण मंदिर परिसर बघितला, मंदिराच्या मागच्या बाजून जो समुद्र कसा दिसतो ते पाहिला. आणि आता आपण निघू इथून आणि जाऊ आता कुठे जाणार आपण, तारकर्लीला. हे बघ रे, आणखी गाडी थोडी पुढे गेली तर डायरेक्ट आपण समुद्रात पोहतच बाहेर निघू. थोडी आमचीच चुकी झाली. आम्ही इकडे सकाळी यायला पाहिजे होतं किंवा जेव्हा उजेड होता तेव्हा यायला पाहिजे होतं. पण आता काय आपलं मॅनेजमेंट झालं नाही. पण नेक्स्ट टाइम आपण इकडे खास ही राईड करण्यासाठी येऊ, तेव्हा हा पूर्ण सकाळी सीन घेऊ आपण. आणि फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत मालवणला. आणि आपण मालवणला थांबणार नाहीत, आपण जाणार डायरेक्ट तारकर्ली बीचवर. आता आपल्याला रूम आणखी शोधायचंय. आपण काय बुकिंग वगैरे केलेली नाहीये, आपण बीच साईडलाच बघतोय. तर जेणेकरून आपल्याला उद्या सकाळी डायरेक्ट बीचवर जाता येईल आणि एन्जॉय करायची सुरुवात होईल आपली. आणि आता आपण जाऊ तारकर्ली बीचवर. हे बघा मालवण सिटी.